खूप सारी कोथिंबीर घरात आणली होती. म्हटलं आज कोथिंबीर वडी बनवावी आणि संध्याकाळच्या भाजीची तयारी पण करून ठेवलेली इथं मी. आज नाश्त्यामध्ये होतं इडली, त्याच्यामुळे आज इडलीचं भांडं दिवसभर गॅसवर चालू होतं. सकाळी इडली झाली, दुपारी पण इडलीच खाल्ली सगळ्यांनी आणि मग संध्याकाळच्या टायमाला मी असा स्वयंपाक केला. त्याच्यासोबत कोथिंबीर वडी पण बनवली. आत्ता मी कोथिंबीर वडी स्टीम करून घेतली होती इडलीच्या ह्याच्यामध्येच, त्याच्यामुळे ती तुम्हाला गॅसवर दिसत असेल. छान अशी फ्राय करून घेतली माझ्यासाठी आणि ग्रेशूसाठी. त्यांच्यासाठी मी नंतर फ्राय करणार आहे आणि एक्स्ट्राची जी होती ती मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे उद्या वगैरे फ्राय करता येईल. स्वामींना छान असं ताट रेडी केलं मी. आता फक्त कोथिंबीर वडी त्याच्यामध्ये घालायची होती. त्याच्यानंतर म्हटलं आज चिक्की बनवून घ्यावी शेंगदाण्याची. खूप आवडते आमच्या घरात सगळ्यांना आणि खूप दिवसानंतर मी बनवत होती आणि इथं शेंगदाणे मी भाजून घेतले होते. ते थंड झाल्यानंतर अशी त्याची सालं काढून घेणार आणि मग ते थोडेसे बारीक करून घेणार. त्याच्यानंतर गुळाच्या पाकामध्ये छान अशी चिक्की बनवणार आहे. याच्या अगोदर मी खूप साऱ्या रेसिपी बनवायच्या घरात ग्रेशूसाठी वगैरे. ग्रेशू लहान होती, सगळ्या गोष्टी चालून जायच्या. पण आता इतके कामांचा व्याप वाढला ना, की नाहीच होत. पण जेव्हा कधी असा टाईम भेटतो मी नक्की आवर्जून बनवते. कारण माझ्या ग्रेशूला आणि ह्यांना पण खूप आवडतं. दोघे पण थोडेसे फूडी आहेत. असं वेगवेगळं काहीतरी करून दिलं, की छान आवडीनं खातात. त्याच्यामुळे बनवायला मलाही आवडतं आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवते. त्याच्यामुळे जास्त लोडही येत नाही या गोष्टींचा. छान अशी चिक्की बनवून घेतली. खूप छान झाली होती. माझी ग्रेशू तर एवढं आवडीनं जसं मी बनवून ठेवलं ना, तसं तिचं खाणं चालूच होतं आणि ते व्यवस्थित शेप दिसत नसेल, पण जेव्हा नंतर मी ते कट केलं ना, खूप छान शेप आलेला आणि इतकी छान झालेली ना, खुसखुशीत. खूप छान झालेली. माझ्या मम्मी-पप्पांनी पण ट्राय केली. त्यांना पण प्रचंड आवडली. पप्पांनी तर ओळखलं पण नाही, की मी घरी बनवली. त्यांना विश्वासच बसला नाही पहिली गोष्ट. ते म्हटले, की "बाहेरून आणलीस, खोटं बोलतेस." असं. तर इतकी छान झाली होती. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. अशा छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये मुलांना पण सोबत घेतलं, की तीही रमतात आणि थोडीफार हेल्प करायची त्यांनाही सवय लागून जाते. इथं आमच्या ग्रेशूचं खाणं पण चालू होतं, सोबत डब्यामध्ये ते भरून ठेवणं पण चालू होतं. तर असा होता आजचा दिवस. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.